नेता थे उनका आज निधन झालं। आज काय सांगाल मराठी? आज सकाळीच शिवराज सिंग चाकूरकर साहेबांचं दुःखद अंताबद्दल ऐकलं। शिवराजजी हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते। त्यांनी महाराष्ट्राच्या विविध पदांवर काम केलं होतं, देशाच्या संविधानिक पदावर काम केलं होतं। स्पीकर म्हणून त्यांची कारकीर्द महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि गृहमंत्रीपदासारखं उच्च पदावर देखील त्यांनी काम केलं। मराठवाड्यासारख्या भागामधनं येऊन, मागासलेल्या भागामधनं येऊन महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक अस्तित्व तयार करणं, नंतरच्या काळामध्ये देशामध्ये एक स्वतःचं अस्तित्व तयार करणं, ते अत्यंत मितभाषिक होते, अत्यंत संयमी होते आणि महाराष्ट्राच्या या सुपुत्रात 5 दशकांचा सेवाबद्दल आपण सगळेजण जाणतात। मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी या देशाची सेवा केली म्हणून त्यांच्या कार्याला सुद्धा नमन करतो। उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे भाजप असेल संघावरती जे आहे ते आणि तुमचं हिंदुत्व तोकडे हिंदुत्व अशा पद्धतीने त्यांनी जे आहे एकत्रित टीका केलेली आहे। ते खरं तर आता नैराश्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते हे नाचणं अंगण तेढावाला त्यांचं काम आहे। लोक त्यांना मानत नाही। तुम्ही जर बघितलं तर नगरपालिका निवडणुकीमध्ये महाआघाडी एक प्रकारची मॅनेज टाईपची आघाडी होती आणि तिथे फक्त मित्रपक्षांमध्ये महायुतीमध्येच निवडणूक होत होती। हे कुठे होते? आणि म्हणून केवळ कुठंतरी एखाद दिवस येऊन काहीतरी सांगून याच्याने होत नाही, तर दिवस रात्र आपण सगळ्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे। आणि आपल्याला दिसेल की मुंबईमध्ये जे मुंबईचे 35 वर्षापासून जे हाल होतात त्याचं परिवर्तन होऊन आता भारतीय जनता पार्टी प्रणित तिथे महापौर येणार आहे। मुंबईमधला फरक आपल्याला दिसेल। मुंबई एकतर्फा आता महायुतीच्या बरोबर आहे। सर्वे समोर आणले ज्यामध्ये महायुतीमध्ये जवळपास 90 ते 100 जागा जे आहेत ते भाजपला, तर जवळपास 50 ते 60 जागा जे आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना मिळतील। यासोबत यालाच धरून प्रश्न महायुती दूर ठेवणार आहे या सगळ्या महायुतीमध्ये तिघही पक्ष मिळून आम्ही काम करणार आहे आणि तुम्ही बघणार की मुंबईमध्ये फार मोठा परिवर्तन होईल। मुंबईचे लोक वाट पाहतात की मतदानचा दिवस कधी येणार आणि कधी आम्ही मुक्त होऊ आणि कधी सुशासन येईल आणि म्हणून मुंबईमध्ये फार मोठा परिवर्तन होणार। देवेंद्र फडणवीस सरकारचा झेंडा हा मुंबई महानगरपालिकेवर लागणार। या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर भाजप आणि शिवसेना सोबत मुंबईमध्ये लढणार आहे, तर कुठेतरी राष्ट्रवादीला दूर ठेवणार आहे, कारण की नवाब मलिक या सगळ्या प्रकरणं असल्यामुळे या सगळ्याच्यात दूर ठेवणार। आपण कसं बघता याकडे? आम्हाला जी माहिती आहे महायुती म्हणून आम्हाला लढायचं आहे। महायुती म्हणून सगळ्या सीटचे ॲडजस्टमेंट होतील आणि महायुती म्हणून आम्ही लढणार आहे। थँक्यू।